आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विविध राजकीय सामाजिक संघटनांचे सन्माननीय प्रतिनिधी, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, काहीही बोलण्याच्या आधी अगदी सुरुवातीला सन्माननीय अरविंदजी केजरीवाल यांची आज जामिनावर जी सुटका झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्या पद्धतीनं IQ माहितीवर सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली होती तशीच IQ माहितीवर कारवाई केजरीवाल साहेबांवर केली, परंतु एवढं सगळं होऊनही तिहारमध्येही आंदोलन करत इथे डायबिटीसचा डॉक्टर आहे का, डायबिटीसच्या डॉक्टरची इथे गरज आहे असं म्हणत ज्यांनी आंदोलन उभं केलं ते केजरीवालजी आज बाहेर येत आहेत। नुसते बाहेर येत नाही आहेत तर माननीय न्यायालयाने त्यांना प्रचार करायची परवानगी दिलेली आहे। आता मोदीजी अजूनच बिथरतील खात्री आहे। राजे हो, आजची एक दुसरी महत्त्वाची घटना होती। येता येता सहज बातम्या बघितल्या। सन्मान्य वायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता, मला खूप दबाव होता, एकतर मी जेलमध्ये गेलो असतो, नाही तर मला अटक झाली असती। हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते, माणसं टिपते, कारण अशाच पद्धतीचं काहीसं विधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं। अशाच पद्धतीचं काहीसं विधान की आता मला शांत झोप लागते, इडीबिडी काही येत नाही असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं। याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो, भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा वायकर साहेबांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं ठरतं। वायकर साहेबांनी असंही म्हटलं की मातोश्रीवर मी इतकी वर्ष निष्ठा वाहिलेली आहे, त्यामुळे माझी इच्छा नव्हती इकडे यायची, मलाच माहिती की माझ्या मनावर किती मोठं ओझं ठेवून मी प्रवेश केला। याचा अर्थच असा आहे की आत्ता त्यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना अजिबात नको आहे, त्यांना लढायची इच्छा नाही आहे आणि हा एका अर्थाने सिग्नल आहे की मशाल घेऊन उभा असलेला आमचा उमेदवार याला तुम्ही मतदान करा, हे वायकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। आता जरा अजून पुढे जाऊया। खरं म्हणजे इतक्या काही घडामोडी घडत आहेत, इतकं काही काही होत आहे, बऱ्याच जणांना वाटत असेल ताई जरा नरूभाऊवर बोला की, तर बोलूया, एवढं काही नाही बोलूया। पण मी मागे एकदा मुक्त संवादमध्ये पण मी काही मुद्द्यांवरती बोलले होते बरं का, आणि आपण तेव्हाही सांगितलं होतं आपल्याला काही झंगूर मंगूर लोकांवर बोलण्यात फार इंटरेस्ट नसतो, त्यामुळे त्याच्यावरही काहीतरी मांडूया। पण हे सगळं चालू असताना इथे काहीतरी चिठ्ठी अजून एक आहे, चिठ्ठीवर काहीतरी लिहिलंय म्हात्रेंवर कोण, म्हणजे मला माहीत नाही या कोण म्हात्रे, या त्याच बाई आहेत का त्या काही ते दांडा वगैरे असं काहीतरी दांडेवाल्या, म्हणजे ह्या त्याच आहेत ना, ते काहीतरी आशीर्वाद यात्रा आणि ते रॅलीमध्ये काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला होता, बहुतेक ते प्रकाश सुर्वे होते बहुतेक, मला काही माहीत नाही। असं जाऊ दे, आपण नको याच्यावर नको बोलायला, आपली पातळी आपण नको घसरूया, जाऊ दे मरू दे, नाही बोलायचं त्याच्यावर, आपल्याला आपली पातळी नाही घसरवायची आहे की नाही, त्यांना त्यांची पातळी राहू देत। पण हे सगळं एक एक घटना घडत असताना मोदीजी 3 टप्प्यातली मतदानं झाली बघा, 3 टप्पे झालेत आत्तापर्यंत। 3 टप्प्याच्या मतदानानंतर मोठमोठे विश्लेषक सांगताहेत की महाराष्ट्रात प्रचंड मोठी मोदी विरोधातली लाट आहे आणि त्यामुळे मोदी आणि एकूण भाजपा बिथरलेली आहे। आता बिथरलेले लोक वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत आहेत, बिथरलेल्या लोकांनी वेगवेगळे स्टेटमेंट करायला सुरुवात केली आहे। म्हणजे जे मोदीजी आधी सांगत होते असली नकली कोण आहे, ते म्हणत होते की आम्ही असली शिवसेनेसोबत आहोत, मग असली शिवसेना म्हटलं की इकडे शिंदे साहेब फुरफुरल्यासारखे करत होते,
शिंदे साहेबांना वाटलं अरे आपणच असली आहोत. शिंदे साहेबांना स्वतःला कधीच का बरं प्रश्न पडला नसेल की जेव्हा कधी शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा होत होती तेव्हा जेव्हा कधी जागा वाटपाची चर्चा झाली तेव्हा म्हणजे ज्या काळात अडवाणीजी आणि वाजपेयीजी होते, मुंडे साहेब आणि गडकरी साहेब प्रतिनिधित्व करायचे, तेव्हाही जागा वाटपाच्या चर्चेच्यासाठी ही सगळी मंडळी मातोश्रीचे उंबरे झिजवायची. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर पक्षाची धुरा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांभाळली आणि आत्ता मोदी असतील, शहा असतील, फडणवीस असतील किंवा बाकीचे झंगूरमंगूर असतील, हे सगळे पुन्हा एकदा मातोश्रीचे उंबरटे झिजवत होते. 2019ला झिजवले, आपण सगळ्यांनी बघितलं. आता जर मोदींचं असं म्हणणं असेल की नाही म्हणे आम्ही असली शिवसेनेच्या सोबत आहोत आणि फुरफुरले तिकडे शिंदे साहेब, जर शिंदे साहेब असली शिवसेना प्रमुख असतील तर मग जागा वाटपाची चर्चा करायला या सगळ्या लोकांनी टेंभी नाक्यावर जायला पाहिजे होतं की नाही गेले ते टेंभी नाक्यावर. ह्याच्यातलं कुणीच टेंभी नाक्यावर गेलं नाही. उलट टेंभी नाक्याच्या माणसाला तिकडं मुजरे करायला दिल्लीला बोलावून घेतलं आणि शिंदे साहेबांचं आपल्याला म्हणजे वाईट वाटतं ना, आपला भाऊ आहे ना, असं कसं वाईट वाटतं आपल्याला आपल्या भावाबद्दल. आपल्या भाच्याची कुणी दुरावस्था केली आपल्याला वाईट वाटतं की किती वाईट परिस्थिती, कसला शिवसेना प्रमुख म्हणावा अशा माणसाला की स्वतःच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही. स्वतःच्या पोराचं म्हणजे श्रीकांत शिंदेची उमेदवारी ही फडणवीसांना जाहीर करावी लागली, इथंपर्यंत दुरावस्था येऊन पोचली, तरीही आपलं काही म्हणणं नाही बाबा, असं मरू दे, काय त्यांचं व्हायचं ते होऊ दे. बरं आता इथे कोणीतरी म्हणत होतं काहीतरी की प्रताप सरनाईक की नरेश मस्के, पण मला खात्रीनं माहिती आहे की ही उमेदवारी मस्केंनाच मिळणार होती. कारण 15 दिवसांपूर्वी मी ठाण्यामध्ये आले होते, काहीतरी मला वाटते तो हेलिकॉप्टर शॉट वगैरे काहीतरी कार्यक्रम होता. हा शो होता, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. मी आणि नरूभाऊ बोलतच बसलेलो होतो आणि ते नरूभाऊच सांगत होते आपल्याला, भाऊ आहे हो, जाऊ दे काही काय असेल ना, भाऊ आहे काय म्हणले ते. तर नरेश मस्के असं सांगत होते की प्रताप सरनाईक कोण हो म्हणले माझ्या पुढं, चिल्लर माणूस आहे म्हणले. प्रताप सरनाईक चिल्लर माणूस आहे माझ्या पुढं. अहो मी आणलं म्हणले प्रताप सरनाईकाला. अहो म्हटलं पण त्यांना उमेदवारी मिळणार आहे ना. काहीतरीच बोलता म्हणले, मलाच उमेदवारी मिळणार आहे, तुम्हाला लिहून घ्या म्हणले, मलाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे 15 दिवस आधीच आपल्याला कळलं होतं की उमेदवारी त्यांना, अर्थात त्यांनी अजून फार काही सांगितलेलं होतं. पण असो आपल्याला त्याही खोलात जायचं नाही. तर अशा पद्धतीने प्रताप सरनाईकांना चिल्लर म्हणणारे नरेश मस्के, आता हे प्रताप सरनाईकांच्या समर्थकांनी बाबा विचार करावा की काय चाललंय आणि काय नाही, आम्हाला फार त्याच्यात जायचं नाही. बरं त्याच्याही पुढे जाऊन तेच मस्के ते गोल्डन गँग काहीतरी चालायचं इकडे, त्या गोल्डन गँगचे प्रतिनिधी, गोल्डन गँगचा प्रमुख, काय भानगडी काय नाही. आता हे गोल्डन गँग मला आठवलं नसतं बरं का, मला आठवायचं एक कारण आहे. आत्ता जस्ट काही वेळापूर्वी माध्यमे कंटिन्युअसली फोन करत होती की घाटकोपरमध्ये भाजपाच्या काही पिशव्या, भाजपाचा शिक्का असणाऱ्या पिशव्या होत्या आणि त्यात सोन्याची बिस्किटं सापडली, सोन्याची बिस्किटं. आता ते म्हणतात की परफ्यूमच्या बाटल्या होत्या, ती काही सोन्याची बिस्किटं नव्हती. पण यावरनं एक लक्षात येतं की भाजपा काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करते, भाजपा काय पद्धतीचं वाईट पद्धतीने, की ज्यांना वाटतच नाही आहे की आपण जिंकू शकतो, त्यांनी ज्या पद्धतीचा हा सगळा स्तोम माजवलेला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेजींची काल का परवा दिवशी एक मुलाखत एका वाहिनीने घेतली आणि शिंदे म्हणतायत की वो सब छोड़ो, वो हम ही इधर रहने वाले हैं और हमने बहुत सारा निवेश इधर लाया है और हमने बहुत ऐसा करा है, इतना काम किया है कि मैं भागते भागते गया और धपकन आपटे, मैंने बहुत काम किया है उधर. और कितना काम किया है, तो बोले हमने कितने सारे प्रकल्प है. कोणते प्रकल्प आणले एकनाथ शिंदेजी, आपण कोणते प्रकल्प आणले. वेदांता फॉक्सकॉन आपल्यामुळे गेला, बल्क ड्रग प्रोजेक्ट जो होता तो आपल्यामुळे गेला, एअरबसचा प्रोजेक्ट होता तो आपल्यामुळे गेला. वेदांताच्या वेळेला म्हणाले की 6 महिन्याच्या आत कसा काय प्रोजेक्ट जाईल, त्या आधीपासूनच चालला होता. बरं असं म्हणायचंय का. काल महानंदा पशुखाद्याचा जो उद्योग होता,
हा पूर्ण महानंदा पशुखाद्य उद्योग जो आहे हा उद्योग पुन्हा गुजरातकडे गेला. आता सांगतात की तो मातृसंस्थेकडे गेला. म्हणजे काय पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राला कंगाल करायचं ठरवलंय आणि आम्ही का निवडून द्यावं, कशासाठी निवडून द्यावं? दादा हो, लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे आम्हाला आमचा राष्ट्रप्रमुख निवडायचा आहे. आता आम्हाला आमचा राष्ट्रप्रमुख निवडताना दुपारी देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणि देवेंद्रजी म्हणताहेत की बघा म्हणे आमच्याकडे तर आम्ही ठरवलं की मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे, पण महाविकास आघाडीकडे अजून पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरलेला नाहीये. फडणवीसजी, मला वाटलं की जरा तरी आपण अभ्यास करून बोलत असाल. इतके कसे आपण गावठी चाणक्य आहात, असे कसे गावठी चाणक्यासारखे बोलताय? अहो फडणवीसजी, भाजपामध्ये हुकुमशाही चालते. मोदी म्हणतील ती पूर्व दिशा. याच्या आधी कधीही अटल सरकार किंवा अजून असं सरकार असे शब्द वापरले गेले नव्हते. आता तुम्ही फक्त मोदींना पंतप्रधान करायचं म्हणता. तुम्ही भाजपला सत्तेत आणायचं म्हणतच नाही, तुम्ही म्हणता मोदींना पंतप्रधान करायचं. पण फडणवीसांना आणि तमाम भक्तुल्यांना एक गोष्ट कळायला हवी, महाविकास आघाडी एक जॉईंट फॅमिली आहे. या जॉईंट फॅमिलीमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत. बरं, फडणवीस किती गावठी चाणक्य बघा. गावठी चाणक्याचं म्हणणं काय की आपल्याकडे अमुक आहे, अमुक आहे, अमुक आहे आणि आपली एवढ्या सगळ्या पक्षांची मिळून महायुती आहे आणि त्यांची वेगवेगळ्या पक्षाची खिचडी आहे. म्हणजे त्यांची म्हणजे महायुती आहे आणि इकडच्यांची म्हणजे खिचडी आहे. आपण ज्या वेळेला काम करतो तेव्हा म्हणायचे ह्यांचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, काय यांची ट्रिपल रिक्षा आहे, ट्रिपल रिक्षा आहे. आता काय म्हणतात, हे आमचं ट्रिपल इंजिन आहे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून. ज्या काही एकूण न्यायाने यांची सगळी भाषणं चाललेली आहेत यावरनं एक स्पष्ट होतंय की फडणवीसांना हे लक्षात आलेलं नाही की आम्ही लढतोयच तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये. इथे महायुती म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या एका माणसाला प्रोजेक्ट करता तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, शेकाप, इकडे तेजस्वी यादव असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा आमच्यासोबत असणारे अनेक लोक असतील, हे सगळे मिळून ठरवतील. निवडणूक झाल्यावर लोकशाही पद्धतीने निर्णय होईल, तुमच्यासारखा हुकुमशाही पद्धतीने होणार नाही. पण तरीही जर फडणवीसांना असं काही सांगायचं असेल की आम्ही फार काम केलं, आम्ही फार काम केलं, तर ठाणेकरांनो समजून घ्या. ते म्हणतायत की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं. त्यांनी म्हणणं समजू शकते मी. इकडं नरेश मस्के पण म्हणतो की मोदींना पंतप्रधान करायचं. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे पण म्हणत असतो की मोदींना पंतप्रधान करायचं. मला काही गणित कळलं नाही. म्हणजे गेला बाजार समजा नरेश मस्केंनी जर सांगितलं की बाबा माझ्यासारख्या अत्यंत, म्हणजे मला मस्केला उमेदवारी म्हणजे मस्करीच करण्यासारखं आहे ना, तरी माझ्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली, हे उपकार आहेत शिंदे साहेबाचे, मला शिंदे साहेबांना पुढे करायचंय म्हणून मी लढतोय असं म्हणणं आपण समजू शकतो. किंवा श्रीकांत शिंदेनी म्हणावं की आमचे वडील परमपूज्य, त्यांना मोठं करायचंय म्हणून खासदार करा, समजू शकतो. हे दोघं वेगळ्या पक्षाचे सांगतात आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. कशापायी दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढायला, कशापायी? म्हणजे उगाचच आपलं लगीन लोकांचं असं नाही करावं त्यांनी. पण तरीही जेव्हा ते म्हणतात की मोदींना पंतप्रधान करायचं, तर आमचं त्यांना ठाम म्हणणं आहे की मोदींना का पंतप्रधान करायची याची किमान 5 कारणं आम्हाला सांगा की मोदींना का पंतप्रधान करायचं. आम्ही तुम्हाला मोदी आम्हाला का नको आहेत याची 50 कारणं देतो. 50 कारणं की आम्हाला मोदी का नको आहेत. तर क्रमांक 1, ज्या माणसाने सांगितलं होतं की मी महागाई कमी करणार आहे, तो माणूस आता महागाईचा म बोलायला तयार नाहीये. गाय 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 करायला लागले, पण महागाईचं काय? गाईवर बोलणाऱ्या लोकांनी महागाईवर बोलणं का टाळलंय त्याच्यावरती आधी आम्हाला सांगावं. महागाईचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत, सामान्य माणसाने कसं जगायचं यावर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. जे लोक आम्हाला सांगतात की मोदींना पंतप्रधान करायचे, आम्ही त्यांना सरळ साधे प्रश्न विचारतोय. अरे मोदीची 10 वर्षाची कारकीर्द धरतच नाही मी 9च वर्षाची कारकीर्द धरते. 9 वर्षातल्या तुमच्या कारकिर्दीवर मला तुम्हाला 9च प्रश्न विचारायचे, 9च, जास्त सुद्धा नाही. जर फडणवीसांना असं वाटतंय
आणि तमाम भक्तुल्यांना भाजपच्या असं वाटतंय आणि काही भिकार भाजण्यांना असं वाटतंय की मोदींना पंतप्रधान करायचंय, तर काही प्रश्नांची उत्तरं द्या। मोदींनी सांगितलं होतं मन की बात मध्ये खासदार दत्तक ग्राम योजना म्हणजे काय की भाजपचा प्रत्येक खासदार एक गाव दत्तक घेईल आणि त्या गावाचा कायापालट करेल। देवेंद्रजी, महाराष्ट्रातले मला 9 खासदार सांगा, तुम्ही 9 खासदार सांगावेत, त्यांची 9च गावांची नावं सांगावी की जी गावं त्यांनी दत्तक घेतली आणि 100% त्याचा कायापालट केला। 9च खासदार सांगावे, जास्त काही नाही। मोदींनी सांगावं त्याचं, किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल बोलावं। ते बोलू शकतात का बघा त्याच्यावर। आम्हाला तुम्ही 9च असे जिल्हे सांगा। देवेंद्र फडणवीस फार आकडेवारी देत आहेत। मी 2-4 दिवसापासून त्यांची टीव्हीवर आकडेवारी ऐकते। आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, शेतकऱ्याला एवढे दिले, नोकरदाराला तेवढे दिले। फडणवीसजी आणि मोदीजी दोघांनाही की तुम्ही आम्हाला 9च जिल्हे असे सांगा महाराष्ट्रातले की ज्या 9 जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। 9 जिल्हे सांगावेत त्यांनी। फडणवीसजी, तुम्ही आम्हाला फक्त आणि फक्त 9 अशी राज्य त्यांनी आम्हाला सांगावीत की ज्या 9 राज्यांमध्ये एकाही दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार झालेले नाही। फडणवीसांनी आम्हाला 9 जिल्हे महाराष्ट्रातले असे सांगावेत की भाजपच्या काळात त्या 9 जिल्ह्यांमध्ये नवे हॉस्पिटल्स तयार झालेले असतील आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये सगळे इक्विपमेंट आलेले असतील। 9, जास्त सुद्धा नाही। फडणवीस आणि मोदींना आमचं खुलं आव्हान आहे, भाजपचे असे 9 नेते सांगावेत त्यांनी। 9 नेते की गेल्या 10 वर्षात तुम्ही ज्या हजारो धाडी मारल्या ना ईडीच्या नावाखाली आणि ब्लॅकमेल केलं, अतक्तल हन्ना लत्ताय म्हणत ज्या तुम्ही धाडी मारल्या, त्याच्यात 9 भाजपचे नेते आहेत का सांगा। 9च नेते सांगा। का? भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीत का? भाजपच्या खासदाराकडे पैसे नाहीत? भिका लागल्या सगळ्यांना? माधुकरी मागून जगतात का? हा, ब्रह्मचारी झाले का सगळे? म्हणजे तुम्ही ईडीचा गैरवापर हा फक्त आणि फक्त इथल्या इतरच लोकांवरती केला, भाजपच्या लोकांना तुम्ही सपशेल सोडून दिलं। तरीही मोदीजी मगाशी सांगत होते विनायक राऊत साहेब की तेलंगणामध्ये जाऊन काय गरज पडते बोलायची। होय, गरज पडते मोदींना गरज पडते की उद्धव ठाकरेंवर त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन बोलावं। मोदींना गरज पडते की भारतातल्या कुठल्याही राज्यात त्यांनी जाऊन बोलावं, कारण मोदींना स्पष्ट चित्र दिसत आहे की काही केलं तर महायुती 200च्या आत सिमटून जाते आणि त्यांना पक्की खात्री आहे की येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे नाव येऊ शकतं। तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं मी शिल्लक सेनेबद्दल बोलत नाही, तुम्ही संपलेले आहात। अरे फडणवीस साहेब, जर आम्ही संपलेले आहोत तर तुमच्या मालकाला सांगा ना। मालक कशाला नंदुरबार मधून आम्हाला अर्ज करतोय? क्यों मोहब्बत की फरियाद और पैगाम लेके वो नंदुरबार में बोल रहा था? मालिक से पूछो मालिक से कि क्यों तुम्हारा मालिक इतना हमसे मोहब्बत भरा अपील कर रहा है, क्यों बार बार लव यू कह रहा है, क्यों कह रहा है? पैरों तले से जमीन खिसक गई है। कभी अदानी, कभी अंबानी, कभी हिंदू, कभी मुस्लिम, हर तरह की पैत्रेबाजी कर ली, सगळी पैत्रेबाजी केली, पण लक्षात आलं की अरे काहीच होऊ शकत नाही। मग आज नंदुरबार मध्ये म्हणताहेत मैं उद्धव जी से और पवार जी से अपील करता हूं कि हमारे साथ आइए। का तुमचा एजंट असलेला फडणवीस तो म्हणतो की आम्ही नाही आहेत, आमचं अस्तित्व नाही आहे। मालकाचं खरं धरायचं का एजंटाचं खरं धरायचं? मालकानं आणि एजंटानं बसून ठरवावं एकदा काय ते। मोदीजी, ज्या अर्थी तुम्ही हे सगळं बोलताय त्या अर्थी तुम्हालाही कळून चुकलंय की महाराष्ट्रातली निवडणूक ना तुमच्या हातात राहिली ना आमच्या। महाराष्ट्रातली निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या हातात घेतली
आणि जनतेने ठरवलंय की महाराष्ट्राची जनता काही सहन करेल, पण महाराष्ट्राची जनता दिल्ली समोर झुकणार नाही. महाराष्ट्राची जनता विश्वासघात सहन करणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीचा विश्वासघात केला, कोपच्यात घेतात, कोपच्यात. जे लोक काय बोलले ते एकनाथ शिंदे म्हणाले इंटरव्ह्यू मध्ये, एका एका माणसाला इंटरव्ह्यू देतात, हिम्मत नाहीये पत्रकार परिषदेला सामोरे जायची. इंटरव्ह्यू मध्ये कुणाला म्हणाले, साहिल जोशीला कुणाला तरी म्हणाले की अरे म्हणे आम्ही काय फेसबुकवर सरकार चालवतो का? हो. अरे कॉप्या करून पास झालात का रे? कॉप्या करून पास झालात का? अरे कोविडच्या काळामध्ये माणसाला माणसाशी संपर्क करायचा नाही हीच प्रधान अट होती की संपर्क नाही करायचा, आयसोलेशनने सगळी माहिती पोचवायची. अरे पण कोविडच्या काळामध्ये जेवढं चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं त्या कामाचं फक्त महाराष्ट्राने नाही, भारताने नाही, जगात जागतिक स्तरावरच्या जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातलं सगळ्यात चांगलं काम हे भारतातल्या महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही सांगता, तुम्ही बोलायचं. अरे तुमची हिम्मत आहे का पत्रकारांच्या समोर यायची? मोदीजी मला 9 अशा पत्रकार परिषदा सांगा की ज्या तुम्ही ठामपणे घेतल्या आहेत. 9 पत्रकार परिषदा सांगाव्यात. एका एका माणसाला बोलवतात, आओ मैं तुम्हें इंटरव्यू देता हूँ, आओ. और कौन इंटरव्यू लेगा? आइदर उनकी लाडली बेटी बहन क्या है वो ओम अंजना, या फिर कौन इंटरव्यू लेगा? अक्षय कुमार. आणि विश्वगुरुला प्रश्न किती अवघड विचारतात. बापरे, केवढा अवघड प्रश्न विश्वगुरुला. मोदी जी ये बताइए कि आप आम काट कर खाते हैं कि चूस कर खाते हैं? छेला काय प्रश्न आहे हो. और यूपीएससी ला सुद्धा एवढा अवघड प्रश्न विचारत नाहीत. मोदी जी ये बताइए कि आप आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? मोदी जी हिम्मत असेल ना 56 इंचच्या सीन्यामध्ये तर कधी 100-150 पत्रकारांच्या समोर येऊन पत्रकार परिषदेला सामोरे जा. बाकी भिडायच्या गोष्टी नंतर करू. उद्धव ठाकरे हे एक नाव नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राची अस्मिता आहे, अस्मिता. नाद करायचा नाही. जे तुमच्या समोर झुकले, जे तुमच्या समोर वाकले, आपण नाही बोललो बरं का. कोण बोललो? चकवा दानवे, दाजी रावसाहेब दानवे. आमच्याकडे चकवा म्हणतात त्यांना. माणूस लय चकवते. काय म्हणले? अहो म्हणले हे नुसते झुकले नाही, झुकले, विकले, वाकले. त्याच्या पुढचं मी बोलत नाही, त्याच्या पुढे बी लय बोलले ते. त्यांनी शहाणपण. आपण कशाला काय बोलावं दादा, आपण चांगल्याचे लेकरं, आपण कशाला काय बोलावं. मोदीजी काय म्हणालात तुम्ही कि हमारे साथ आइए उद्धव जी और आइए पवार जी. पवार साहब ने तो खैर सुबह ही कहा कि आने का सवाल ही नहीं आता, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी पक्षाच्या वतीने ठामपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे, ठामपणे सांगितलं पाहिजे की मोदीजी ज्यांनी या महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांचा सन्मान केला नाही, या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या बद्दल गलिच्छ भाषा वापरली, मग तो अब्दुल सत्तार असेल, तुमचा लाडका राम कदम असेल किंवा तुमचे चहेते अनेक नेते असतील, राहुल शेवाळे सकट सगळे. हा ती शिड्यावाला ना, हा शिड्या शिड्या. हा 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 मला तर ततलं काय कळतच नाही बाबा. मी कत्याला बोलायचं तत्यावल, त्याच्यावल तल बोलत, त्याच्यावल तल उद्यात त्या इलाक्यात जाऊन, त्या इलाक्यात तिकलं जाऊन बोलायचं. दादा हो का आम्ही ही भूमिका मांडतोय? या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगितलं पाहिजे. ज्यांनी महिलांचा अवमान केला, ज्यांनी शेतकऱ्यांचा तळतळाट घेतला, ज्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले, ज्यांनी केजरीवाल, अनिल देशमुख किंवा संजय राऊत साहेबांसारख्या लोकांना कारागृहामध्ये टाकलं, ज्यांनी इथल्या बेरोजगार तरुणांचे जथ्थे वाढवले, ज्यांनी इथे
कळवा असेल, घाटकोपर असेल, तिकडे नांदेडचं शासकीय रुग्णालय असेल किंवा संभाजीनगरचं घाटी असेल, इथे 30 पेक्षा एका रात्रीत मृत्यू घडवले. ज्यांनी न्याय मागायला गेलेल्या बारसू रिफायनरीतले आंदोलक असतील किंवा देहूचे वारकरी असतील किंवा अंतरवली सराटीतला आमचा मराठा भाऊ असेल, यांच्यावर लाठी हल्ला केला. आणि ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष संपवण्याचा अत्यंत कुटील डाव रचला, मोदीजी अशा भाजपा सोबत आम्ही कधीही येणार नाही नाही नाही. दादा हो, लक्षात ठेवायचं, वो बुलाती है मगर इकडं वो बुलाती है मगर यस जाने का नहीं. आणि या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट राजे हो, मी वारंवार सांगते आणि सगळीकडे सांगते, हे का असं करतायत बरं? का मोदींना हे सगळं सांगावंसं वाटतंय? आत्ताच का बरं मोदींना 3 टप्पे झाल्यावर हे सगळं सुचतंय? तर त्याची कारणं आहेत. मोदींना हे आत्ताच सगळं सुचतंय कारण मोदींनी सगळं करून बघितलं. आधी मंगळसूत्राचा मुद्दा काढला. कोण बोलतंय मंगळसूत्रावर? कोण? ज्याला मंगळसूत्राचं महत्वच कळत नाही तो त्याने बोलावं, त्यांनी सांगावं आम्हाला बोलतंय कोण. मग त्यांनी हिंदू मुस्लिम करून बघितलं. काय म्हणाले? वो ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोग. काय मोदीजी, पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही. आणि विशेषतः हे सगळं बोलताना आपल्याला याचं भान असलं पाहिजे की आपण स्वतः 6 भावंडातले एक आहात, हे लक्षात घ्या. अरे पण त्याच्यात तुमचाही दोष नाही, आमचाही दोष नाही. 30-40 वर्षांच्या पूर्वी कुठल्याही लसी जेव्हा विकसित नव्हत्या त्यावेळेला परिस्थिती अशी होती की एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घातली जायची कारण साथीच्या रोगात माणसं मरायची. आता वैद्यकशास्त्र प्रगत झालेलं आहे, त्यामुळे आता काही प्रॉब्लेमच नाहीये. पण यावरून तुम्ही धार्मिक किती तेढ निर्माण केली. पण एवढी सगळी धार्मिक वक्तव्य केली तरी फरक पडला नाही. मग त्यांना हे सगळं बोलण्याची गरज पडतीये. मग त्यांनी आत्ता हे सुरुवात केली की आप मेरे साथ आओ, मेरी बड़ी मित्रता है. और जब उद्धव जी बीमार थे तो मैं रश्मि वहिनी से फोन पर बात किया करता था. मी वहिनींना विचारलं, वहिनी खरंच फोन करत होते का? आता आपल्याला माहित नाही ना, परत कुणी म्हणायला नको की तुला काय माहिती, तर विचारून घेतलं पाहिजे. वहिनी नुसत्यात मुश्किल हसल्या आणि म्हटल्या, जाऊ दे आता, मला काही याच्यावर बोलायचं नाहीये, कारण इतक्या खोटारड्या लोकांच्या कुणी नादाला लागायचं. जो माणूस म्हणतोय की मेरी उद्धव जी से मित्रता थी, ये कौन सी मित्रता थी मोदी जी, कि एक तरफ तो आप बोलते हो कि मेरी उद्धव जी से मित्रता थी और उसी मित्र को जब वह मित्र एक मृत्यु शैया पर है, जब वह मित्र बड़ी ही गंभीरता से एक बड़ी बीमारी से जूझ रहा है, तभी उसका राजपाट खींचने के लिए आप उसी के कुछ लोगों को अलग अलग तरह से अपनी ओर खींचते हो. आपको पता ही नहीं था? अगर ऐसी मित्रता होगी जो धोखेबाजी से भरी है तो शायद ऐसी मित्रता मोदी जी आपके वहां रहती होगी. ये महाराष्ट्र है और महाराष्ट्र में छत्रपति शिवराय जी का मर्द मावला रहता है. जी आम्ही माणसं शब्दासाठी जीव देणारी माणसं आहोत. प्राण जाय पर वचन न जाय असं म्हणणारी आम्ही माणसं आहोत. दादा हो, आपल्याला काय ही निवडणूक महत्वाची आहे. राऊत साहेब बोलले ते योग्य बोलले की एक खासदार निवडून द्यायचा म्हणून नाही, कारण खासदारकीचा आणि आमदारकीचा आम्हाला अप्रूपच नाही. मुख्यमंत्री पद जिथे आम्ही सहज सोडलं होतं, 2 वेळा खासदार झालेत राजन दादा, आणि तिसऱ्यांदा होणार त्याच्याबद्दल काही वादच नाही. मी तर 10 वेळा मीडियाला सांगितलं, BBC मराठी पासून ते प्रिंट पर्यंत सगळ्यांना सांगितलं की साक्षात मोदींनी जरी फॉर्म भरला तरी इथे राजन विचारेच निवडून येणार. आम्हाला तो विश्वास आहे. का वाजवताय? मला मगापासून कळलं की शिट्ट्या का चालल्या. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला का नकोय, पण ही निवडणूक का गरजेची आहे? दादा हो,
गेल्या 10 वर्षात कायदे सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 करून टाकले. घटना बदलण्याची भाषा सुरू झाली. ज्या पद्धतीने हे वन नेशन वन इलेक्शन म्हणतात, म्हणजे एका अर्थाने घटना बदलण्याचा अजेंडा आहे. पोलिसांचा कसलाच धाक नाही. कल्याण आणि ठाणेमध्ये राज्यातला सगळ्यात मोठा जो क्राईम रेट आहे तो कल्याण आणि ठाणेमध्ये आहे. पोलिसांचा कुठे धाक? अरे कधी काळी लोक मारामारी करायचे, खून पाडायचे, पण कुठे निर्जन अंधाऱ्या रस्त्यात करत असतील. आता परिस्थिती काय? फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. पोलीस स्टेशनमध्ये निवडणुकीत मारामारी, फेसबुक लाईव्ह करून मारामारी, आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू झाला. कसा पोलिसांचा धाक राहील? एक नितेश राणे सारखा पोरगा उभा राहतो आणि तो म्हणतो, काय करणार आहात रे? काय करायचंय ते करा. आपला बाप सागर बंगल्यावर थांबलेला आहे. नितेश राणे, अरे कसं काय शक्य आहे की तुमचा बाप सागर बंगल्यावर? मला वाटलं नारायण भाऊचा पत्ता कणकवलीचा आहे. म्हटलं काही चुकलं असेल तर चेक करावं. तर नाही, तसं नाहीये. सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊच राहतात. नारायण भाऊच्या जीवाला काय वाटेल? काय वाटेल त्यांच्या जीवाला? दादा हो. आणि तेच पुन्हा सांगतात, जेव्हा पोलीस रेकॉर्ड करायला लागले तर पोलिसांना त्यांनी सांगितलं, काय म्हणतात ते पोलिसांना? ते म्हणतायत की काय रेकॉर्ड करायचंय ते करा रे. फार फार तर काय कराल, माझा व्हिडिओ काढाल आणि फार फार तर आपल्या बायकोला नेऊन दाखवाल. पोलिसांबद्दलची भाषा हा वर्दीचा अपमान आहे, हा कायद्याचा अपमान आहे. हा अपमान करणाऱ्या लोकांना जागा दाखवली पाहिजे. कोण नितेश राणे त्याचा काय म्हणून कुणी व्हिडिओ काढावा? असा कोण तू चिकना बाण तर नाहीस की तुझा व्हिडिओ काढून कुठं दाखवावा? अरे सुरू झालं म्हणता म्हणता संपदे. काय संबंध आहे? काय संबंध आहे? राजे हो, बिथरल्यासारखे बोलतायत सगळे. आणि सगळी जाहिरात आहे बरं का, लक्षात घ्या. हे कुठेच नाहीये. देशात तर हे 200 पार जात नाहीत, पण राज्यातलं जबाबदारीने सांगते. मी गेली 40 दिवस झालं फिरतेय. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, परभणी, धाराशिव, सोलापूर, माढा, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाड, मंडणगड, इकडे बारामती, संभाजीनगर, आणि अक्षरशः या सगळ्या ठाणे आणि सगळ्या परिसरात जेव्हा फिरते तेव्हा लक्षात येतंय की महाविकास आघाडी 30 ते 35 प्लसचं प्रदर्शन करते. आता तरी सुद्धा जे चित्र दाखवलं जात आहे ते जाहिरातीचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जाहिराती नेहमी वाईट गोष्टीच्या असतात. जाहिरात चांगल्या पुस्तकाची होत नाही, जाहिरात तुपाची होत नाही, जाहिरात बदामाची होत नाही. तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन बघता, स्क्रोल करता, तेव्हा जी जाहिरात येते त्या जाहिरातीवर असतं काय? असतं जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात काय आहे? बोलो जुबा केसरी. जाहिरात काय आहे? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर. दादा हो, जाहिरात वाईट गोष्टींची असते. मोदींच्या जाहिराती जास्त दिसतायत कारण मोदी वाईट विचारांचे आहेत. त्यांचा विचार जाती धर्मात विष पसरवणारा आहे. शेवटचं सांगितलं पाहिजे की आम्हाला जाती धर्मात सलोखा हवा आहे, शांतता हवी आहे. आणि म्हणून या भागात ब्लॅकमेलर, खंडणीखोर, वसुली करणारा, एजंटगिरी करणारा, पक्ष फोडणारा, चापलुसी करणारा उमेदवार नाही.